झालं? माझी कमळी कोणत्या संकटात नाही ना? आई तुळजाई, एक तर माझ्या कमळेला मी कुठं आहे ते बी माहित नाही. तिचं रक्षण कर गो बाई. तिला त्या कामिनीपासून आणि तिच्या घरच्यांपासून लांबच ठेव बाई. एवढं सगळं बघून पाहून पण तुमचा यावर विश्वास बसत नसेल तर मग अवघड आहे. एवढं पाहून तरी तुम्हा सगळ्यांचा विश्वास बसायला हवा की कमळीच माझी मुलगी आहे. मी, माझी आई, हे घर इतके वर्ष जिची वाट पाहत होतो ती माझी मुलगी कमळीच आहे. आणि काय योगायोग आहे नाही, गुरुजींनी सुद्धा आईला सांगितलं होतं की तुमची नात तुमच्या आजूबाजूलाच असेल. इतके दिवस कमळे आमच्या समोरच होतीस, आमच्या लक्षातच नाही आलं ग. ती आली तिच्या हक्काच्या घरी. कमळे, नाही रडायचं नाही बाळा आता. आणि तू आता इथंच राहायचंस. हा, कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. हा पाप तुझ्या बरोबर आहे. हा पाप तुझ्या बरोबर आहे. सुखी राहा. ऋषीच्या समोर मी आज जे काय बोललो ते योग्यच बोललो. मावशी, काहीतरी बोलत होतात ना तुम्ही? आज अन्नपूर्णा मॅडमची बातमी पेपरात आली आहे आणि त्यांची नात आज येणार आहे अशी चर्चा समधीकडे सुरू आहे. हो, त्या लई पुण्यवान बाई आहेत. हो, लई दयाळू आहेत त्या. ते माहितीये मला, मी त्यांना मानतो, पण त्यांचं काय? नाही, त्यांच्याविषयी नाही, मला त्यांच्या नातीविषयी बोलायचं आहे. बोला. ऋषी, चल निघायचं आपण. एक मिनिट आहे. त्यांना ऋषी, अन्नपूर्णा त्यांची अवस्था खरंच खूप खराब आहे. एक तर त्यांनी त्या अनिकाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी केली आहे. त्या काय करतात आहे त्यांचं त्यांनाच कळत नाही. मला वाटतं अशा वेळेस आपण त्यांच्याबरोबर असायला हवं. प्लीज चल. आई. ऋषी, अरे तुला माहिती आहे ना, आज त्यांची मोठी नात येणार आहे. पण खरं सांगू का, ती जरी आली ना तरी या तिघी जणी तिला काही सुखाने जगू देणार नाही आहेत. मला तर वाटतं तिने बिचारीने जिथे तिथेच राहावं सुखात, या तिघींपासून अगदी लांब. आई, एक मिनिट थांब. साधना मावशी त्यांच्या नातीबद्दलच काहीतरी सांगतात. एक मिनिट थांब. काय काय हो? हा, बोला तुम्ही. ताई, बोला ना. हा, ते मी म्हणत होतो का, ते अन्नपूर्णा आजींची नात अनिका ती का अशी वागते हो? अनिका, तिच्या आईने आणि आजीने तिला वाया घालवले. ऋषी, चल ना पटकन, मी गाडी काढते, तू ये. ताई, तुम्ही हे विचारायला मला फोन करून इथे बोलवलं? तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे तर मला नक्की माहिती आहे. का सांगत नाही यात माहित नाही. बरं झालं मी खरं काय ते सांगितलं नाही. ती राक्षसीन त्या घरातच आहे. तू त्या घराच्या आसपास बी फिरकू नकोस कमळे.
आई बघ बघ ना तुझी नात आली आई. आता तरी तिच्याकडे बघ ना, काहीतरी बोल ना आई. ऋषी, हे सगळं काय चाललं आहे? आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. कमळी आणि अन्नपूर्णा त्यांची नात, आणि तुला यातलं काहीच माहिती नव्हतं? नाही. आय एम सरप्राइज्ड. ऑल दिस इज सो अनएक्सपेक्टेड. आय नो. अन्नपूर्णा आजी बऱ्या झाल्या म्हणजे मिळवला. खरंय. देव करो आणि तसंच हो. मॉम, हा थ्रोन माझ्यासाठी आणलेला ना, मग याच्यावरती कमी टमी का बसलीये? उठव तिला, उठव. मी? अगं मी कशी उठवू तिला? हिला सांग. ग्रॅनी आजी, हे काय? हा थ्रोन माझ्यासाठी आणलेला ना, मग याच्यावरती कमी टमी का बसलीये? उठव तिला, उठव. ओ शांत. पेशन्स पेशन्स. कळलं? आतमध्ये पाहुणे आहेत ना, पाहुण्यांसमोर कुठलाही तमाशा नको आहे आपल्याला. आणि मी बघणारच आहे तिला. शी सुतासारखी सरळ करणार आहे, चाकाने फोडून काढणार आहे. कळलं? मग कळेल या घरची नात आहे का भिकारडी येते. मंडळी नमस्कार. तुम्ही आज सगळेजण आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, आभारी आहे. पण अचानक काही गोष्टी ज्या झाल्या अकल्पित होत्या, त्यामुळे आमच्या फॅमिलीला ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करण्यासाठी थोडासा वेळ हवाय. तर मी असं जाहीर करते की आजचा हा जो कार्यक्रम होता तो संपलेला आहे. आपण सगळ्यांनी रजा घेऊ शकता. ओ कडू आजी, अहो काय कमाल आहे तुमची. अहो महाजनांच्या घरी राहता ना तुम्ही, इथली रीत माहित नाही तुम्हासनी? आपल्या घरी जेवायला आलेल्या पाहुण्यांना असं भजन सरबत देऊन घरी पाठवायचं? हे अन्नपूर्णा आजींचं घर. इथं आलेले पाहुणे असं जाणार नाही. अरे वा, अन्नपूर्णा आजींची नात सोडतेस. हो ना, तोच रुबाब आणि तेच संस्कार. आज अन्नपूर्णा आजींची मोठी नात म्हणजे मी येणार ह्या आनंदात आपण हे सगळा कार्यक्रम ठेवला होता ना. मग ठरल्याप्रमाणेच कार्यक्रम होणार. तर मी अन्नपूर्णा आजी आणि माझ्या वतीनं सगळ्यांना विनंती करतो की कुणी बी जेवल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही या आमच्या आनंदात सामील व्हा आणि मला भरभरून आशीर्वाद द्या. अगदी अन्नपूर्णा आजींसारखी बोललीस बघ. हो ना, खूप गुणी आहेस तू. असणारच. अन्नपूर्णा आजींचे सगळे गुण आहेत तिच्यात.